राम राम मंडळी. तर बघा आम्ही आता आहो नरशाला. आजचा 3रा दिवस चालू झालेला आहे आपला. तर नरशाला सकाळ सकाळी आंघोळ करून दर्शन घेतल्या. दर्शन करून मग बाहेर आल्यावर जत्रा भरली होती, भरपूर छान दुकानं सजली होती. तर आम्ही समजे मंडळी जाऊन वरी जाऊन फोटो काढून घेतल्या, व्हिडिओ काढल्या. बघा निसर्ग. तर पावसाला सुरुवात झाली होती सकाळ सकाळीच, कारण की रात्री जरा पाऊस पडत होतं, सकाळी पाऊस चालूच होतं. तर आम्ही दर्शन घेऊन येऊन खाली जेवण केल्या सकाळ सकाळीच, कारण की 8 वाजता. मलकापूर. हे भाऊ केळं वाटत होते, त्याचे केळं घेऊन निघाल्या दिंडीच्या मागे. दिंडीच्या मागे निघून आल्या पुढे दुर्गा माता मंदिर होतं, तिथं आपल्याला चाय होती. दुर्गा माता मंदिरला चाय घेऊन तिथून आम्ही निघाल्या पुढं. रस्त्यानं निघत असताना दुपारचं जेवण होतं आपला वाटेमध्ये. तर समजे मंडळी बसली होती खाली. काही जण खेळला ते गरबा, का भजन चालू होतं, नामस्मरण करायला ते देवाचं. तर आम्ही जेवायला घेतल्या होत्या. जेवणासाठी होतं आपल्याला भात, जिलपी, खीर, अशा प्रकारे जेवण करून पंगत वाढून मग तिथून आपण रवाना झाल्या. पुढं जात असताना आपल्याला वाटेमध्ये मेघराजा भेटली होती, कारण की त्यांनी खूप रागवले होते, त्याच्यामुळं आमच्यावर जोरात बरसू लागते. तर त्यांनी पाऊस चालू झाला. तर आमच्याजवळ सगळं साहित्य होते, रेनकोट होती. आम्ही रेनकोट घातल्या. पाऊस चालू व्हायला शेताला वाट पडायला गाठ पडली, त्याच्यामुळं शेतात निघाल्या. इथं आल्या महादेवाच्या मंदिरला. कुंडामध्ये हातपाय धुवून घेतल्या. कुंडामध्ये हातपाय धुवून घेऊन छान प्रकारे बेल तोडल्या. बेल तोडून देवाचं दर्शन घेऊन तिथून पुढे निघाल्यात आणि दुसऱ्या प्रवासाला. तर आपला तिथून संगमेश्वर होता 7-8 किलोमीटर. मित्रांनो, टिप्पू पाणी पडलं नाही. नरशापासून निघाल्यापासून भरपूर पाणी चालू आहे. खंडच नाही बघा पाण्याला. बघा होळ ही मागे. आम्ही मनात एक आशा ठेवून आल्या होत्या, ती आशा पूर्ण झाली बघा. पाणी पडू दे देवा म्हणून पाययात्रा निघाल्या ठाणेगावून. बघा नंबर 1 पाणी पडलं. इकडे पडलं, आता तिकडे पडले की नाही की आम्हाला काय माहित नाही, पण इकडे तर पडला पाऊस. आता आमच्या गावाकडे पडला नाही, काय काय झालंय. तर आमदा पाऊस पडलं, वारी सक्सेस झाली. आम्ही संगमेश्वर मंदिरला पोहोचल्या. तर आपला ब्लॉग इथंच खतम होत आहे. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, अवश्य शेअर.